नमस्कार सर्वांना। व्हिडिओ आहे बुधवारचा। बुधवार आणि गुरुवार दोघांचाही व्हिडिओ मी एकत्र शूट केलेला, पण व्हिडिओ खूपच मोठा झाला असता, त्याच्यामुळे मी बुधवारच्या शॉपिंगचा व्हिडिओ आणि गुरुवारचा संध्याकाळचा नैवेद्य आणि जेवणाचा जे पण काय आहे पूजेचा तो व्हिडिओ दोन दिवसांमध्ये मी सलग टाकला। लांबून येणाऱ्या ट्रेनमध्ये टाइमपास तरी काय करणार, एक तर व्हिडिओ असतो नाही तर काहीतरी झोपास काढतात। तर माझा तर सीट होती कुर्ला, उतरल्यानंतर मी निघाली ऑफिसला। बरोबर मला दुपारच्या लंच ब्रेकमध्ये मार्केटमध्ये सुद्धा जायचं आहे आणि जी गुरुवारची शॉपिंग आहे पूजेचं सामान आहे ते सुद्धा खरेदी करायचं आहे। लंच ब्रेकमध्ये जेव्हा मी खाली उतरले तेव्हा हीच दिसली गाडी, बृहन्मुंबई महानगरपालिका। म्हणजे कुठल्याही फेरीवाल्यांना त्यांनी खाली बसवून दिलं नव्हतं। ब्रिज खाली सुद्धा कोणीच बसलं नव्हतं। जिथे मी वेणी घेते तिथे पण मावशी ती बसली नव्हती, काहीच दिसत नव्हतं। मग मी म्हटलं जिथे मी फ्रूट घेते वसईवाला तिथे तरी काहीतरी भेटेल का, त्यामुळे मी त्या दिशेनेच चालू झाली। तिथेही गेल्यानंतर कळलं की काहीतरी इथे सुद्धा इश्यू आहे। फ्रूटवाले आहेत ते जस्ट फ्रूट लावतच होते आणि बाकीच्या ठिकाणी भाज्या तर होत्याच। मग मी फ्रूट घेतले। मावशी वेणी कशी दिली? एक तारेतली नाहीये ना? तारेमध्ये जोरातली भांडल नाही परवडत। दरवेळी मी जिथून वेणी घेते ना ती धाग्यातलीच मावशी विणत असते, तर मला धाग्यातलीच पाहिजे होती, पण ह्यांच्याकडे ना धाग्यातली नव्हती तर तारेतली होती। मग तुम्हाला माझी जे शॉपिंगचे ज्या भाज्या घेते वगैरे कुठून घेते वगैरे ते पाहायला खूप आवडतात, तर मी शूट केलेलं आहे थोडंसंच। आणि इथे जे पण दिसतात फळं फुलं जी आहेत, नारळ पोहे, ते त्यांच्या मळ्यामध्येच हे सर्व पिकवलेलं असतं आणि ते स्वतः मेहनत करून इथे दिवसभर बसलेले असतात। म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत असतात। वसई पालघरवरून येतात। तर मला इथल्याच भाज्या आवडतात, पण काही कधी कधी नाईलाजाने मला ऑनलाईनसुद्धा मागावे लागतात। आणि मेथीची भाजी 12ही महिने इथेच भेटते। प्रकार तरी असतात, अळूच्या वड्यांची पानं असतात, अळूच्या भाजीची पानं असतात आणि बारीक मेथी असते। 12ही महिने इथेच भेटते आणि मी इथून घेऊन जाते कधी पाहिजे असेल तेव्हा। लास्ट बुधवारी जेव्हा मी आलेली तेव्हा मेथीची भाजी संपलेली होती आणि ती 4:30ला येणार होती। मग तेवढा वेळ तर मी थांबू शकणार नव्हती। मग ह्यावेळी जरा थोडं लवकर आली आणि मला मेथीची भाजी भेटली। म्हणजे मला ह्या गुरुवारला मेथीची भाजी बनवायची होती। आता मला पुढे गेल्यानंतर ती गाडी उभी आहे, त्याच्यामुळे मला वेणीवाली पण मावशी भेटणार नाही, त्याच्यामुळे मी इथेच तारेतलीच वेणी घेतली ह्यावेळी। तर तुम्हाला मी दाखवेलच पुढे। कोथिंबीरसुद्धा घेतली आहे, कारण की कोथिंबीर वडी बनवायची आहे। तर मी काय काय घेतलं ते एंडिंगलाच तुम्हाला दाखवेल। तर इथे ना मी पूजेसाठी जे वाट्या आणि प्लेट वगैरे आहे, जी चांदीची नाही आहे पण चांदीसारखी दिसते, ते मी ह्या शॉपमधून घेतलेले आहेत। आणि इथून मला एक छोटंसं पार्टसुद्धा घ्यायचं होता, म्हणजे आरती वगैरे ठेवायला, असंच जमिनीवरती ठेवायचं नसतं म्हणून। तर मी इथून छोटासा पार्टसुद्धा घेतला। दुसऱ्या दिवशी उपवास तर होताच, मग त्याच्यामुळे मला साबुदाणा खिचडी आणि काही बटाटा भाजी वगैरे काही बनवायची नव्हती, तर मला स्नॅक्स घ्यायचं होतं। वेफर वगैरे सोडून केळा वेफर बटाटा वेफर ते सुद्धा नको पाहिजे होतं, म्हणून मी शोधत होती काहीतरी वेगळं आणि ते मला भेटलंसुद्धा। मग ते घेऊन मी निघाली। संकष्टी होती त्याच्यामुळे भरपूर साऱ्या टॅक्स्या फ्रीमध्ये गणपती मंदिराकडे जाणाऱ्या पण होत्या। लाईन बरीच लागलेली होती। संकष्टी असल्यामुळे भरपूर सारे गजऱ्यांचे भाव वाढले होते, फुलांचे भाव वाढले होते। 100ला 3 गजरे होते। तर मी काही घेतले नाही, फक्त मी वेण्या घेतल्या। आणि जेव्हा परतीचा म्हणजे मी सगळं सामान घेऊन रिटर्न होत होती तेव्हा BMCची गाडी गायब होती आणि सगळे म्हणजे धंदेवाले लागलेच होते। संध्याकाळी जेव्हा मी घरी निघाली तेव्हा मग फक्त ब्रिजवरून खालती पाहिलं तर हा व्ह्यू बघा, किती सारी गर्दी आहे। आणि पुढच्या गुरुवारी तर ह्यापेक्षा जास्त गर्दी असणार। अशा सणासुदीच्या दिवसांना भरपूर सारी मार्केटमध्ये खूप गर्दी असते। आणि आपल्या सर्वांचं असंच होतं ना की ज्या मेन गोष्टी असतात त्या घ्यायला जातो आणि बाकीचंच काहीतरी त्या घेतोच, पण बाकीच्या पण सोबत काही वस्तू घेतल्या जातात। तसंच झालं माझ्यासोबत। भरपूर अशी हेवी बॅग झाली होती आणि आज ट्रेनला किती गर्दी असणार ते सुद्धा माहीत नव्हतं, पण बऱ्यापैकी कमी गर्दी मिळाली मला। आणि 2 दिवसापूर्वीच आम्ही नाशिकवरून सुद्धा आलेलो, त्याच्यामुळे हवा पाणी चेंज झालेलं आहे, त्यामुळे स्वरचाही थोडा आवाज बसला होता, म्हणून तो खेळायला आला होता। तसंच त्याला डॉक्टरकडे सुद्धा दाखवून आणलं, कारण की मग पुढे एक्झाम वगैरे येतील, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नको व्हायला। संकष्टी असल्यामुळे मी संध्याकाळचा एक शॉर्ट व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे चॅनलवरती। तर मी गुळाची लापसी बनवलेली आणि जो नैवेद्य दाखवलेला देवाला, छानपैकी पूजासुद्धा केली। आणि जे मी दुसऱ्या दिवशीसाठी आणलेले ज्या वेण्या देवांसाठी त्या मी आजच घालून टाकल्या। आणि हे पहा, मी जे काय आणलेलं दादरवरून ते आहे। दारासाठी मी हा हार घेतलेला आहे
आणि थोडाफार सुकला होता, पण म्हटलं फ्रेश शोधत बसली असती तर गाडीसुद्धा लागलेली होती BMCची, मग आणखीन कोण व्यवस्थित सांगतसुद्धा नव्हतं. तर मी हा हार घेतला. आणि ही छोटी छोटी अस्टरची फुलं आहेत जी वसईवाल्यांकडूनच घेतलेली मी. खूप छान, मला आवडतातसुद्धा. आणि ही आहे ती वेणी तारेतली. बघायलाच खूप भारी वाटते. पिवळी पिवळी फुलं आणि मध्येच ब्राऊन कलरची फुलं. तर मी घेऊन टाकली ही सुद्धा. तर 3 गजऱ्यांपैकी माझा एक गजरा असतोच. तर ह्या 3 वेण्यांपैकी एक वेणी माझ्यासाठी ठेवलेली आहे, पण शक्यता कमी आहे उद्या साडी नेसण्याची. मुलांची थोडी तब्येत नरम असेल तर मम्मी लोकांचं मूड कुठे असतो, माझंही तसंच झालं. तर शक्यता नाही आहे माझी साडी नेसण्याची. तर बघूया. आणि ही 5 पानं ह्यावेळी पण मला 10 रुपयालाच मिळाली. फक्त पहिल्या गुरुवारी मला 20 रुपयाची भेटलेली. आणि ही 5 पाण्याची वेळांची पानंसुद्धा आहेत. बारीक मेथीची भाजी माझी ऑल टाईम फेवरेट भाजी आहे, जी मी आठवड्यातून 3-4 वेळा किती वेळा पण खाऊ शकते आणि बनवायलासुद्धा मला खूप आवडते. पण जेव्हा घेतल्यानंतर घरी आणल्यानंतर लक्षात आलं की पाण्याचा सध्या प्रॉब्लेम चालू आहे सगळीकडेच. आणि आता या भाजीला धुवायला म्हटलं तर पाणी मरणाचं भरपूर जास्त लागतं. फक्त ठेवलीच तरी पण पहा किती सारी रेती पडले. म्हटल्यानंतर ही रेती पूर्ण गायब करावी लागते. आणि हे 2 लिंबू घेतलेले आहेत, साईजने खूप मोठे आहेत. आणि चहाची पात जी ऑनलाईन मागवलेली तीच माझी संपलेली, त्याच्यामुळे थोडीशीच बाकी होती. मग आता ही मी चहाची पातसुद्धा घेतली. आणि भोपळा घेतलेला आहे, कारण की मला भोपळ्याचे वडे बनवायचे उद्यासाठी नैवेद्याला. आणि कोथिंबीर वडी. कोथिंबीर साफ करतानाच कळलं की तिचे देठ आहेत ना ते मुद्यापर्यंत अगदी कोवळे कोवळे होते. आणि एवढी छान कोथिंबीर होती ना, साफ करायलाच मजा आली. भाव वाढलेल्या भाज्या म्हणजे ही तर काकडी. सर्वात आधी काकड्यांचा सध्या खूप भाव वाढलेला आहे. गाजरचा हलवासुद्धा बनवायचा आहे मला उद्या, त्याच्यामुळे मी फक्त पाव किलोच म्हणजे गाजर घेतलेले आहेत. थोडासाच बनवणार आहे नैवेद्यासाठी. लाल पाहिजे होते पण मला अति लाल नाही भेटले. आणि ह्यांचा एक भाव वाढलेला आहे. 20 रुपयाला फक्त एक शेंग आहे. सोबतच मावशीकडून 2 वांगी घेतली, कारण की हे तुम्हाला म्हणजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये कळेलच मी काय बनवणार आहे. सांबार आणि डाळीमध्ये सुद्धा टाकणार आहे. त्याची फुल रेसिपी मी शूट केलेली सुद्धा आहे. आणि फ्रूट आहेत ना ते त्या काकांकडून ना पाहिजे ते घेते, म्हणजे जे मला पाहिजे ते फ्रूट घेते. तर मस्त मिलन मी लास्ट गुरुवारी पण घेतलेलं, फक्त ह्या गुरुवारी वेगळंवाला आहे. तर असे करून मी 5 फळं त्यांच्याकडून घेतलेली आहेत. आवळ्याचं सीझन आलेलं आहे. भरपूर सारे आवळे आणले, कारण की मी असं ठरवलं आहे की सकाळचं आहे ना तो आवळा ज्यूस प्यायचाच न विसरता. आणि बनवून तो म्हणजे अंगाला ती सवयच लावून घ्यायची की न विसरता आवळ्याचा ज्यूस प्यायचा. आणि जे मी हळदीचं दूध सकाळचं पिते ते रात्रीचं पिणार. नेक्स्ट मॉर्निंग जी माझी कसरत आहे ती सुरू झालेली आहे. म्हणजे मला न आवडणारं काम म्हणजे भांडी लावण्याचं ते चालू आहे माझं. आणि सोबतच आता मला भाजीसुद्धा बनवायची. म्हणजे मी काय करणार आहे आज संध्याकाळचं जे काम आहे, म्हणजे ऑलमोस्ट गाजर किसणं, एखादी भाजी बनवणं, एखादी भाजी उकडून ठेवणं, ही कामं आहे ना संध्याकाळची मी आजच सकाळी करून घेणार आहे. म्हणजे मला संध्याकाळी ऑफिसमधून आल्यानंतर ना ते इझी पडेल म्हणून. आणि तर बाकीची तर कामं आहेतच, टिफिनसुद्धा आहे. आणि मेन माझं सर्वात मोठं काम वाचलेलं आहे, म्हणजे स्वरला आज सुट्टी आहे. ॲन्युअल फंक्शन आहे त्यांच्या स्कूलमध्ये, त्याच्यामुळे 2 दिवस त्याला तरी सुट्टी आहे. तर भांडी लावल्यानंतर पहिले मी कपडे आवरून घेतले, कारण की कपड्यांचं एकदाचं काम झालं की मग फ्रेश वगैरे होऊन जेवणाकडे वळता येईल, म्हणून कपड्यांचं काम आधी करून घेतलं. आज ना माझी 2 कामं वाचलेली आहेत. एक तर आहे स्वरचं टिफिन आहे, काही बनवावं लागणार नाही, नाश्त्यासाठीच बनवणार आहे, तेच टिफिनला देणार आहे. आणि दुसरं मी स्वतःसाठी काहीच बनवणार नाही आज. जे आहे ते ड्राय स्नॅक्स आणि फ्रूट वगैरेच घेऊन जाणार आहे. कपडे वगैरे आवरून फ्रेश वगैरे झाल्यानंतर सर्वात आधी भाजीकडे मी वळली, कारण की जस्ट पाणी आलेलं, त्याच्यामुळे ही भाजी मला क्लीन करून ठेवायची होती, म्हणजे बनवायचीच होती. त्यामुळे ही मी जास्त मुदासाईड कट नाही करत, कारण की ह्या भाजी ही खूप पौष्टिक भाजी आहे. त्याच्यामुळे मग रेती सगळी गाळायची होती, 5-6 वेळा तरी पाण्यातून काढायची होती ही भाजी, म्हणून पहिला आधी हेच काम घेतलं. आणि जो पण ओला कचरा होईल तो साईडला होतच जाईल, म्हणून मी हे पटापट कामं करायला घेतली. सध्या कसं थंडी आहे, त्यामुळे ही ना भाजी मी रात्री आणली तरीसुद्धा बाहेरच ठेवली आणि सकाळलासुद्धा अशी फ्रेश आहे. जर का गरमी असती तर ही भाजी एकदम ओली ओली झाली असती आणि खराब होऊन गेली असती लगेचच. तर इथे कोथिंबीर आहे तीसुद्धा साफ करून घेते. तरी ही पूर्ण साफ नाही केली मी, थोडीशी ठेवली, कारण की मग बराच वेळ लागला असता मला म्हणून. तर ते इथे मी भोपळा कट करायला घेतला, पण मला सांबार बनवायचं होतं, कारण की मी इडलीचं आंबोळी झालीच होती आदल्या दिवशी, तर मग पीठ उरलेलं होतं. मग नाश्त्यासाठी ह्या लोकांना मी इडलीच बनवणार आहे.
तर भोपळा कट करतानाच कळलं की अरे मला सालीसकटच ठेवायचं होतं. मग लगेचच मी अर्धा भोपळा तसाच सालीसकटच ठेवला. आणि साल काढलेले जे भोपळ्याचे पीसेस आहेत ते संध्याकाळी वड्यांसाठी होऊन जातील म्हणून ते साईडला ठेवून दिले आणि मग सालवाले भोपळ्यांचे पीस करून घेतले. आणि ह्या भोपळ्याचे वडे खूप छान लागतात आणि घारगेसुद्धा म्हणजे गूळ टाकून घारगेसुद्धा छान लागतात. मी बनवतच असते. भोपळा जेव्हा घरी येतो तेव्हा एक तर सांबार बनतो आणि एक तर घारगे बनतात, कारण की भोपळ्याची भाजी घरात आम्ही तिघंही नाही खात. तर शेवग्याची शेंग जास्त जाड नाही आहे, जास्त पातळ नाही आहे, पण खूप महाग आहे ही भाजी, शेंग. तर ही सुद्धा सोलून झालेली आहे माझी. म्हणजे संध्याकाळलासुद्धा डाळीसाठीसुद्धा होणार आणि सांबारसाठीसुद्धा होऊन जाईल. आता इथे गाजर आहेत ते सुद्धा मी साफ करून घेतलेत, म्हणजे मुदे वगैरे काढून सोलून ते व्यवस्थित किसून ठेवणार पॅक डब्यामध्ये. म्हणजे संध्याकाळी तो काम माझं वाचून जाईल. गाजरचा हलवा मी कोणत्या प्रकारे बनवते ते सुद्धा तुम्हाला माझ्या फुल व्हिडिओमध्ये म्हणजे नेक्स्ट येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. मी खव्याचा बिलकुलही वापर करत नाही, फक्त दूधच टाकून मी फक्त गाजराचा हलवा बनवते आणि एवढा छान होतो, तुम्हालाही आवडेल. इथे ना माझी सकाळपासून एकदम सुरळीत कामं चालू होती आणि साईडलाच मी ना खोबरं आहे ते भाजून घेते, कारण की मला वाटणसुद्धा बनवायचं होतं. आणि ते तुम्हाला लाईटचा थोडा इश्यू झाला आहे, कारण की लाईटच गेलेली आहे. त्याच्यामुळे माझं सगळं वाटण होईल की नाही, कधी होईल तोच प्रश्न होता मला. सांबारला फोडणी देऊन घेते. तर इथे मोहरी टाकले, हिंग टाकले आणि थोडासा स्लाइस केलेला उभा चिरलेला कांदा टाकलेला आहे. थोडीशी हळद टाकली. या लाईट येण्याच्या म्हणजे झंझटमारीमध्ये ना विचार करण्यामध्ये कधी येईल त्याच्यामध्ये थोडासा कांदासुद्धा जास्त डार्क झाला. थोडंसं लाल तिखट टाकलं मी वरतून आणि तुरीची फक्त डाळ घेतलेली आणि थोडीशी मूग डाळ टाकलेली आहे. ते मिक्स करून घेतले. आता त्याच्यामध्ये मी ॲड करणाऱ्या सगळ्या कट केलेल्या भाज्या म्हणजेच आहे वांग, लाल भोपळा आणि शेवग्याचे शेंग, हे सर्व मिक्स करून घेणार. त्याच्यामध्ये मी आता अर्धा चमचा धना पावडर टाकणार आहे आणि वरतून थोडासा मी मसाला टाकलेला आहे लाल तिखट, कारण की मला थोडासा कमी वाटत होता म्हणून. पाणी टाकलेले वरतून अर्धा ग्लास तरी आणि सर्व मिक्स करून आता कुकरच्या फक्त 2 शिट्ट्या करून घेणार मी. 2 शिट्ट्या होते तोपर्यंत माझी भाजी जी संध्याकाळसाठी मी बनवलेली आहे बारीक मेथीची तीसुद्धा रेडी झालेली आहे. वरतून फक्त चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मी. कांदा आणि लसूण आणि हिंगाचीच फोडणी दिलेली आहे. मिरचीसुद्धा टाकलेली आहे. बाकी ही भाजी खूप सिंपल आहे. ओलं खोबरं टाकले वरतून, मिक्स करून घेतलं आहे आणि थोडं तिला आणखी निमरट ठेवणार, म्हणजे थोडी वाफ काढायला ठेवणार. कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत. आता भाजीला मी साईडला करून ते कुकरमधल्या ज्या भाज्या आहेत ना त्या आता मी साईडला काढून घेणार. तशी गरज तर नाही आहे, कारण की व्यवस्थितपणे माझी डाळ शिजलेलीच आहे, पण एक उकळी आणण्यासाठी ना मला भाज्या सेपरेट कराव्या लागतील. म्हणून मी सगळे जी शेवग्याची शेंग, वांग, भोपळा वगैरे ना ते सर्व चमच्याने साईडला काढून घेणार. नाहीतर मग मी काय करते, ह्या भाज्या सर्व काढल्यानंतर ना थोडं डाळीमध्ये आणखीन थोडं पाणी ॲड करते आणि आणखीन 2 ते 3 शिट्ट्या काढून घेते, म्हणजे मस्तपैकी डाळ शिजून जाते. पण ही डाळ ना ऑलरेडी शिजलेलीच आहे, त्यामुळे मी चमच्यानेच फक्त तिला स्मॅश केलं आणि थोडी अख्खी थोडी स्मॅश झालेली अशी डाळसुद्धा रेडी झाली. आता त्याच्यामध्ये मी चिंचेचं पाणी टाकलेलं आहे, थोडंसंच टाकले, 1 चमचा असं ते चिंचेचं पाणी टाकून घेतलं. त्याच्यानंतर मग आता चवीनुसार मीठ टाकून घेणार. वरतून थोडं ओलं खोबरं आणि कट केलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि पाहिजे त्या कन्सिस्टन्सीमध्ये मी पाणी ॲड केलेलं आहे आणि सांबार माझा इथे रेडी झालेला आहे. सांबारची प्रॉपर चव येण्यासाठी मी सांबार मसाला टाकलेला आहे, अर्धा चमचा जवळजवळ आहे हा, आणि हे मी पॅकेटच यूज करते. थोडासा चवीनुसार गूळ टाकलेला आहे. आता ह्या डाळीमध्ये म्हणजे या सांबारमध्ये ज्या भाज्या सेपरेट केलेल्या ना त्यासुद्धा ॲड करून घेणार. तर हे इडलीसोबत खाण्यासाठी सांबार रेडी झालेला आहे आणि हेच सांबार आहे ते मी टिफिनबरोबर पण देणार आहे राईससोबत खाण्यासाठी. तर ही कामं चालू होती, त्याचबरोबर माझ्या साईडला दुसरीसुद्धा कामं चालू होती, पण मी शूट नाही केलं कारण की लाईटच नाही आहे. तर इथे मी माझी कोथिंबीर वडीसुद्धा मी वाफवायला ठेवली, कारण की ती संध्याकाळसाठी मला म्हणजे सोयीस्कर पडणार आहे. तर आता लाईट आलेली आणि मी पटकन वाटण करून घेतलं, नाहीतर मग मी मसुराची भाजी अशीच कांदा टोमॅटोमध्येच बनवणार होती. तर इथे मोहरी, कढीपत्ता, हिंग टाकलेली आणि वाटण टाकलेलं आहे. थोडासा हळद आणि मसाला टाकला आहे वरतून. साधीशीच भाजी बनवणार आहे एकदम सुकी. वरतून गरम मसाला टाकला आहे.
वाटण आणि सुके मसाले जे टाकले आहेत ते व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आणि मग त्याच्यामध्ये जे भिजवलेले अख्खे मसूर आहेत ते ॲड करणार। मसूर टाकल्यानंतर वाटणामध्ये मसूर व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आणि आता पाहिजे तशी थिकनेसवरती मी पाणी ॲड करणार। त्याच्यानंतर मग चवीनुसार मीठ टाकून घेणार आणि फक्त एक शिट्टी काढून घेणार कुकरला। आता माझा तर उपवास आहे, पण आता बाकीच्या मंडळींना मी इडलीबरोबर सांबार सर्व करून देते आणि अशा प्रकारे सांबार तुम्हीसुद्धा ट्राय करा। खूप छान झालेला, छान होतोच, म्हणजे मी अशाच प्रकारे बनवते, त्याच्यामधल्या भाज्या आहेत ना अख्ख्याच राहतात। त्याचबरोबर इथे हस्बंडचा टिफिन बॉक्ससुद्धा रेडी झालेला आहे। गुळाची लापसी आहे ती कालचीच आहे आणि मसुराची भाजी, थोडंसं सलाड आहे, कोशिंबीर टाईप आणि सांबार आहे। आणि आजचं हे माझं उपवासाचं फ्रूट, चिक्की, ड्रायफ्रूट्स आणि साबुदाण्याचे जे स्नॅक्स आहेत ते ड्राय स्नॅक्स। तर इथे कोथिंबीर वडीसुद्धा मी वाफवलेली थंड झालेली आहे पूर्ण। आता मी डब्यामध्ये पॅक करून तिला ठेवते, म्हणजे संध्याकाळी व्यवस्थितपणे वड्या पाडून तिला तळता येईल। सर्वांची टिफिन वगैरे सर्व पॅक केल्यानंतर मी किचन पहिला आवरून घेतलं, कारण की ते आवरल्याशिवाय मला पूजेमध्ये मन लागणारच नाही। तर ते सुद्धा क्लीन करून घेतलं सगळं। जसं की मी सांगितलं आज स्वरला सुट्टी आहे, तर त्यानेसुद्धा मला थोडीफार मदत केली पूजेसाठी, हे आणून दे ते आणून दे। तर मग मी पूजा करून घेतली आणि नेहमीपेक्षा अर्धा तास मी उशिराने जाणार होती आज। सकाळची ना घाई गडबड तर खूपच होती पूजा करताना, पण खरं सांगायला म्हटलं ना तर मला पूजेमध्ये घाई गडबड झालेली अजिबात आवडत नाही। तर म्हटलं अर्धा तास उशीर का होईना, शांतपणे पूजा करूनच मग ऑफिसला जाऊया। बाकीची कामं जी संध्याकाळची आहेत आल्यानंतरची, ती तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्येच दिसणार आहेत। तर स्टे ट्यून। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, भरपूर सारे कमेंट्स करा छान छान, आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा। मी निघाले माझ्या ऑफिसला, तर भेटूया आपण ह्या पुढील व्हिडिओमध्ये लवकरच। तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर।